चला तर आजच्या मग वाचक मंचच्या 8व्या सत्राला सुरुवात करूया. आणि आज आपल्याकडं वाचक वक्ते म्हणून 2 छोटेसे कलाकार आलेले आहेत. बालकलाकार म्हणता येईल त्यांना, की शाळेत जाणारी ही 2 छोटीशी मुलं आहेत. पण आज वाचनाबद्दल खूप काही बोलू शकतील. तर आपण त्यांच्याचकडून ऐकूया सगळं. आपण त्यांची आधी ओळख करून घेऊया. तर आजच्या आपल्या पहिल्या वाचक वक्त्याचं नाव आहे अर्चिस नाडकर. हा 4थी मध्ये शिकतो. पुण्याला संस्कृती स्कूल भूकंम इथे शिकतो आहे आणि मला वाटतं गेली 2 ते 3 वर्ष तरी निदान तो पुस्तकं वाचतोय. बरोबर अर्चिस? बरोबर आहे. राइट. ओके. तर अर्चिस नाडकरकडून आपण काही गोष्टी आज ऐकणार आहोत आणि आपली दुसरी वाचक वक्ती आहे ईशानी सामंत, जी सिम्बायोसिस प्रायमरी स्कूल प्रभात रोड पुणे येथे शिकतेय. ती 5वी ला आहे आणि तर ही दोघंही अवघी 10 वर्षाची मुलं. पण मागची 2 ते 3 वर्ष निदान ही पुस्तक वाचनामध्ये गर्क आहेत. मला वाटतं ईशानीला गर्क असते असंच म्हणता येईल. बरोबर ईशानी? तर पुस्तकांची म्हणजे त्यांना खरीच खूप मनापासून आवड आहे. तर आज आपण त्यांनाच बोलावलेलं आहे, की वाचक मंचच्या या प्लॅटफॉर्मवरती वाचनाबद्दल, सुधामूर्तींच्या पुस्तकांबद्दल आज आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. तर अर्चिस, तू तुझ्याबद्दल अजून काय सांगशील? नमस्कार. मी अर्चिस नाडकर आणि मला वाचन सोडून अजून काही गोष्टी आवडतात. त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत पण येतं आणि मी काही परीक्षा पण दिलेल्या आहेत आणि मला ते खूप आवडतं. मनापासून आवडतं. छान. ओके. हं. अजून काय ईशानी, तू काय सांगशील तुझ्याबद्दल अजून? नमस्कार, मी इशानी सामंत. मला ना माझ्या हॉबीजमध्ये मी बॅडमिंटन खेळते, क्लास लावलाय. नेहमी वाचत बसते आणि क्राफ्टिंग करत असते घरी. अच्छा. ओके. मग आत्तापर्यंत तुम्ही किती पुस्तकं वाचली असतील मागच्या 2-3 वर्षामध्ये? किंवा तुमचा मी पहिला अनुभव सांगा हां, की कुठे सुरुवात झाली आणि साधारण किती पुस्तकं वाचली असतील? तू सांग अर्चिज आधी. आधी लॉकडाऊनमध्ये मी पहिलं वाचायला चालू केलं. ओके. तेव्हा एक सीरीज होती डॉक्टर स्यूस म्हणून हं, हं. आणि मग ते कवितांसारखी गोष्टी लिहायचे. त्याच्यामध्ये मग ते वाचता खूप मजा यायची. अच्छा. म्हणून तेव्हा तिकडनं चालू झालं. हं, हं. लॉकडाऊनमध्ये फ्री वेळ पण होता आणि शाळा घरूनच होत होती. म्हणून तिथे जास्त वेळ पण मिळायचा हं, आणि मी साधारण आतापर्यंत रोआल्ड दाhl वाचले असेल, हं. हॅरी पॉटर पण अख्खी सीरीज वाचलंय ओके. आणि रोआल्ड दाhlची फक्त 2-3 पुस्तकं राहिली आहेत माझी वाचायची. पण ती पण मी फ्युचरमध्ये वाचणार आहे. ओके. त्याच्यानंतर हं. मी सिक्रेट 7ची सीरीज कंप्लीट केली आहे आणि मी फास्टर फेणे चालू करणार आहे आणि चिंटूची 7 पुस्तकं हं. माझी वाचून झाली आहेत अच्छा. आणि शेवटी मी सुधामूर्ती पण वाचले. ओके. छान. ईशानी, तू काय सांगशील आणि? माझं पण कोविडमध्येच सुरू झालेलं. अच्छा. पहिले माझ्या ताईच्या बर्थडेला माझं पहिलं पुस्तक मी जेव्हा स्वतःचं स्वतः वाचलेलं, मोठं होतं ते. तर करत खूप आवड अशी तयार झाली वाचनाची. हं. आणि आता बघितलं तर 100 वगैरे पुस्तकं असतील बुक शेल्फमध्ये. अच्छा. त्यात माझे एन्सायक्लोपीडियाज, जेरोनिमस चिल्टन, हं, हं. सिक्रेट 7, हं, हं. फेमस 5, हं, हं. अनिल गिल्टनची एडव्हेंचर सीरीज, सुधामूर्ती, पंचतंत्रा, एला डायरीज, थियास चिल्टन, आता अजून नाही आठवत तर. ओके. इंडियन मायथॉलॉजी पण आहे. अच्छा. छान. म्हणजे खूप व्हरायटी ऑफ बुक्स तुम्ही वाचली आहेत. बरोबर? व्हेरी गुड. हो. ओके. मग आता वाचन आपण मराठीत म्हणतो. शब्द माहिती आहे ना व्यवस्थित तुम्हाला? हो. हो. तर रीडिंग, तुम्ही त्याला रीडिंग म्हणता बरोबर? तर वाचनाबद्दल बरोबर. कोण मला एक जण सांगेल सांगा बरं? काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं वाचनाबद्दल? त्याचा काय आपल्याला उपयोग होतो? काय छान असतं त्याच्यामध्ये? कोण सांगेल? मी सांगेन. चालेल अर्चिस, तू सांग आधी. मला एक फ्रेज आठवली वाचनाबद्दल जी मी तयार केलेली. हं, ती म्हणजे की वाचन किंवा हं, पुस्तक हे हं, आपला एक मित्र असतो. हं, तो हं, कुठेही आपल्याला घेऊन कॅरी करता येतो. हं, माझा एक बेस्ट फ्रेंड आहे. हं. आम्ही जास्त भेटत
नाही आणि म्हणून पण मी त्याला बॅकपॅक मध्ये टाकून इथे तिथे फिरवू नाही शकत. पण पुस्तकात हे सगळं करू शकतो. हा. म्हणून पुस्तक मला तरी वाटतं त्याच्याहून जास्त मोठं मित्र आहे माझं. अच्छा. आणि सतत आपल्या बरोबर राहू शकतो. तर आपल्याबरोबर राहू शकतो. बरोबर. आणि आणि आपण काय पुस्तकातून व्हॅल्यूज वगैरे पण शिकतो असं वाटतं का तुला? हो, खूप व्हॅल्यू शिकतो आपण. हम्म. मला असं वाटतं की जर आपण रीडिंग केलं नाही किंवा रीडिंग कमी केलं म्हणजे जेवढं आपण करायला हवं तेवढं नाही केलं तर आपण एक बेडूक राहू विहिरीमधले जे बाहेर आपल्याला येताच नाही येणार मग. म्हणजे आपलं जग फक्त त्या विहिरीपुरतं राहील. हो, बरोबर. हां. विहिरीच्या कधीच बाहेर नाही येणार. त्यामुळे वाचन इम्पॉर्टंट आहे. बरोबर. हां, ओके. अजून काही सांगायचंय तुला वाचनाबद्दल? तुला काय वाटतं? हो. वाचनाने मला तरी वाटतं व्होकॅब्युलरी वाढते. ओके. वाचनाने मग अजून दुसऱ्या लोकांच्या मनात त्यांनी एका गोष्टीवर कसा विचार केलाय त्यांनी ते पण आपल्याला कळतं. ओके. त्यांनी दृष्टिकोन व्हॅल्यूज बदलतो त्यांचा. हं. शिकू शकतो आपण आणि म्हणून मला वाचन आवडतं. आवडतं. ओके. ओके. अजून काय तुला सांगावसं वाटतं ईशानी? तुला काय वाटतं वाचनाबद्दल? हो. खरं तर मी खूप सारी जी पुस्तकं वाचली आहेत ना, त्यातली सगळी अशी इतकी चांगली आहेत ना, की त्यात असं खरं मध्ये वाटतं, की आपण त्या पुस्तकात असं व्यक्त आहे. आपण तिथे आहे असं वाटतं. आणि म्हणून मला वाचन खूप आवडतं. त्याने माझी व्होकॅब्युलरीला खूप फायदा झालेला आहे. अच्छा. ओके. आणि वाचनाने खूप असे मित्र पण बनलेत माझे. पुस्तकच म्हणजे. पुस्तकं हेच मित्र बनले का तुझे? हो. छान. ओके. ईशानी तू सांग. आमच्या शाळेत ना एक प्रोजेक्टची कन्सेप्ट होती. त्यात असं एक स्टोरी बुक चूज करायची आणि त्याबद्दल काही पॉइंट्स दिलेले. त्यावर आम्ही पानभर लिहायचं. सो हे त्याचा कव्हर आहे आणि इंडेक्समध्ये असं टायटल विथ इलस्ट्रेशन म्हणजे त्या बुकचा कव्हर, मग ऑथर्स बद्दल इन्फॉर्मेशन, मग त्याची समरी, त्याचा कॅरेक्टर स्केच आणि पिक्चर सोबत इन्फॉर्मेशन, मग त्याची स्टोरी इन शॉर्ट, त्याचा मॉरल व्हॅल्यू, त्याची व्होकॅब्युलरी, बिब्लिओग्राफी अँड व्हॉट आय थिंक अबाउट माय. व्हेरी गुड. एवढे सगळे पॉइंट्स कव्हर करून तुम्ही एक असा छान प्रोजेक्ट बनवलाय. अच्छा. हे एक तुम्हाला फाईलमध्ये. शाळेतून सांगितलं का? हां. हो. छान उपक्रम आहे. हां, तर मग आजचा आपला विषय आहे सुधामूर्ती. बरोबर? तर हो, तुम्ही दोघांनी बरोबर. सुधामूर्तीची पुस्तकं वाचली आहेत आणि हो. आज प्रेक्षकांना सांगायचं झालं तर सुधामूर्ती हे नाव काही नवीन नाही कोणासाठी. त्यामुळं मी त्याबद्दल जास्त बोलायची गरजच नाही. त्यांनी इतकी छान पुस्तकं लिहिली आहेत. वेगवेगळ्या टाइपच्या स्टोरी बुक्स आहेत. बरंच आहे त्यांचं. खूप जणांनी वाचलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्याची विक्री झाली आहे लाखांवरती. तर मग बरोबर. त्याच्याबद्दल पण मला वाटतं आता तुम्हीच सांगा. तुम्ही वाचलेलं आहे तर सुधामूर्तींबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? काय वाटतं ते सांगा. ईशानी तू सांगशील? हां. सुधा मूर्ती या लेखिकाचा जन्म 1950 या साली कर्नाटकामध्ये झालेला आहे. ओके. तिच्या गोष्टीमध्ये कर्नाटकाची झलक उठून दिसते. तिच्या गोष्टी सत्यकथेवर आधारित आहेत. मी वाचलेली इतर जी पुस्तकं आहेत ना, ती नेहमी फिक्शन किंवा इमॅजिनरीच असतात. तर म्हणून मला सुधा मूर्ती या लेखिकेचे पुस्तक खूप आवडतात. ओके. सो मे बी सुरुवातीला तू फिक्शन अशा टाइपच्या स्टोरी जास्त वाचल्यास का? हां, पण आता तुला सुधामूर्तींचं रिअलिस्टिक जे आहे ते जास्त आवडतं. बरोबर? हो. ओके. छान. हां. अर्चेस तुला आणि काय सांगायचंय तुला? सुधामूर्तींबद्दल काय माहिती आहे तुला? हो, आता जास्त करून सुधामूर्तींच्या ज्या गोष्टी आहेत, त्या कर्नाटकाच्या गावांमधल्या म्हणजे शिगाव एक गाव आहे तिथे जागा आहे. तर तिकडे त्यांचा जन्म झालेला. म्हणून तिकडचा बेस खूप दिसतो स्टोरीजमध्ये आणि ते जास्त इंडियन खऱ्या गोष्टींमधनं घेतलेलं आहे. खऱ्या घटना पण असतील आणि त्यांचे जास्त करून स्टोरीज त्यांच्या आजीनी त्यांना सांगितलेत असं पण लिहिलेलं आहे. ओके. सो अशा टाइपच्या स्टोरी तुला सुधामूर्तींमुळे कळल्या बऱ्याच. बरोबर? बरोबर.
हां, हां. अच्छा. ठीक आहे. तर मग तुम्ही किती आत्तापर्यंत कुठली पुस्तकं वाचली त्यांची सांगा बरं नावं सांगा कोणती वाचली? अर्चिस तू सांग आधी. हो. मी सुधा मूर्तींचं सगळ्यात पहिलं पुस्तक वाचलं, ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज. हो, ते एक फेमस बुक आहे. बरोबर. आणि आणि मग ग्रँडपेरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज त्यांनी मग ते तेव्हा COVID-19 मध्ये लिहिलेलं म्हणून बुकमध्ये पण COVID-19 बद्दल आहे. हं, हं. त्याच्यानंतर द वर्ल्ड विथ गोल्डन विंग्स, हं, हं. हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड, हं. आणि त्याच्यानंतर मग द मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पल, हं, हं. मग द मॅजिक ड्रम. हं, हं. ओके. एवढी वाचल्यात मी. असं तरी वाचलीयेत. अच्छा. ईशानी तू कोणती वाचलीस? तुला काय वाटली? आवडली? पण पहिलं पुस्तक ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज होतं. अच्छा. त्यानंतर द मॅजिक ऑफ द लॉस्ट टेम्पल, हं, हं. त्यानंतर द रिव्हर ऑफ द लॉस्ट स्टोरी. हं, हं. त्यात पॅन्डेमिकचं होतं, हं, 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 हं. COVID-19. आणि त्यानंतर शेवटचं होतं हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज. हं. ओके. सो दोघांनी निदान 4-5 पुस्तकं वाचलेली आहेत. छान. बरोबर. तर मग आता तुम्ही काय तुम्हाला सांगायला आवडेल? एखाद्या पुस्तकाबद्दल सांगाल का तुम्ही त्यांच्या? कसं कोणतं पुस्तक चूज कराल? अर्चिस तू सांग कोणत्या पुस्तकाबद्दल सांगायला आवडेल तुला त्यांच्या? कुठल्याही एका पुस्तकाबद्दल मला सांगू शकतो तू. हं. मला त्यांच्या मॅजिक ड्रमच्या पुस्तकावरती सांगायला आवडेल. ओके. कारण ते माझं आवडीचं पण पुस्तक आहे. मी सारखं त्याच्यातलीच गोष्टी वाचतो. अच्छा. अच्छा. त्या गोष्टींमधल्या काही मला सगळ्यात आवडल्या. हं, हं. त्यांची नावं द हॉर्स इन द बरो, द व्हेरी एक्सपेन्सिव्ह कोकोनट, हं, हं. द लेसन फॉर द अंकल्स, हं, हं. आणि अजून अशा भरपूर स्टोरीज आहेत ज्या मला खूप आवडतात त्याच्यातल्या. अच्छा. मग काय ते त्याच्यात मेन म्हणजे मला सगळ्यात जास्त व्हॅल्यूज वाटतात की कोणालाही मूर्ख बनवण्याच्या प्रयत्नात नाही पडायचं आणि नेहमी सगळ्यांशी चांगलं वागायचं, हे सगळ्यात जास्त या गोष्टींमध्ये दिसून येतं. अच्छा. हं, 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 हं. ओके. ठीक आहे. आता ईशानी, तू सांग. तुला कोणत्या पुस्तकाबद्दल सांगावसं वाटतंय? मी ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरीज बद्दल सांगेन. हं, हं. त्यात असे चॅप्टर्स मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये एक छोटी छोटी गोष्ट आहे हं, जी हं. आजी त्यांच्या ग्रँडचिल्ड्रनना सांगते ओके. रोज एक दिवस. रोज एक दिवसाच्या स्टोरी. घटना. हां. हा, अच्छा. जसं की द बिगिनिंग ऑफ स्टोरीज, डॉक्टर, हं, कावेरी अँड द थीफ. हं. मग ह्यात मॅजिक ड्रमची एक स्टोरी आहे. हं, हं. अच्छा. कावेरी अँड द थीफ परत आहे. हं, हं. मग अजून कोणते होते? रुपाज नेकलेस, हं, हं. आणि अजून खूप सारे आहेत. अच्छा. वेगवेगळ्या टाइपच्या स्टोरीज आहेत. हम्म. हं, हं. ओके. तर तिचे गोष्टी अशा असतात ना की प्रत्येक वेळेस वाटतं की पण त्या गोष्टीत आहे. हं, हं. म्हणून मला तिचे पुस्तकं आवडतात. आणि त्या गोष्टींमधली एक गोष्ट माझी सर्वात आवडती, कोणती? कावेरी अँड द थीफ. अच्छा. ओके. काय आवडलं तुला त्याच्यात? त्यात काय होतं ना, कावेरी असते ती एक फार्मर असते. हं. ती ती नेहमी खूप कष्ट करते. आणि एक दिवशी ती थोडासा आराम करत असते तेव्हा एक चोर येतो तिच्या घरी. हं. तो चोर असतो ना, तो तो असा शोधायला लागतो तिच्या घरी, तिला न कळत. हं. मग ती म्हणते की तू काय करतोयस इथं? हं. मग चोर म्हणतो की काही नाही, मी फक्त असंच फिरत होतो. मला थोडासा वेळ, मी एक ट्रॅव्हलर आहे आणि मला रात्रीचं राहायला एक घर हवंय, हं. तर मी इथं राहू शकतो का? हं. तर कावेरी म्हणते, तर कावेरीला कळतं की तो चोर आहे, म्हणून हं. ती म्हणते ठीक आहे, हं. आणि त्याला एक खोली देते. हं. मग ती ना नंतर खोलीत जाऊन हं. जोरजोरात बोलू लागते की हं. आज माझ्याकडे ना खूप सारे दागिने मी
भिंत्याच्या मागे लपवलेले आहे हम्म. असं ती तिच्या मुलाला सांगते. हम्म. मग त्यांच्यावर फक्त कोणी लक्ष द्यायला पाहिजे मला, म्हणून तो चोर नाही, सॉरी, तो माणूस जो आलाय आपल्या घरी तो लक्ष ठेवेल असं मला वाटतं. आता तरी त्याला काहीच नको सांगाय. हम्म. पण त्या माणसाला सगळं ऐकू जातं. हम्म. मग रात्री कावेरी आणि तिचा मुलगा ते दोघं त्यांच्या कावेरीच्या भावाकडे राहायला जातात. हम्म. मग चोराला खरं मध्ये वाटतं की भिंत्यांच्या मागे काहीतरी ठेवलेलं आहे, म्हणून तो सगळीकडे लाथा मारत बसतो भिंत्यांवर अच्छा. आणि भिंत्या पोकळ असतात तर तो फाडून काढतो भिंत, हम्म. म्हणजे त्यांचा पेपर. हम्म. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा कावेरी परत येते तेव्हा तिचा मुलगा म्हणतो, इथं चोर आलेला वाटतंय, हे कोणी केलं असेल असं. तर मग कावेरी म्हणते, असू दे ना, मला वॉल्सला पेंट करून घ्यायचं होतं म्हणून मी त्याला खोटं सांगितलं. छान. तर अशा वेगळ्या स्टोरीज वाचायला आवडल्या तुला. हो. मजा आली का खूप? हो. खूप. अच्छा. ठीक आहे. मग अजून कुठल्या एखाद्या पुस्तकाबद्दल तुम्ही सांगू शकाल? मला वाटतं तुम्ही दोघांनी एक पुस्तक वाचलेलं आहे, बरोबर? मला वाटतं मॅजिक ऑफ लॉस्ट टेम्पल दोघांनी वाचलंय ना? तुम्ही हो, दोघांनी बरोबर. वाचलंय. चालेल. मग त्याच्याबद्दल दोघंही सांगा आता. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय आवडलं? काय हे केलं? ईशानी तू सांग पहिल्यांदा. काय आहे पुस्तक? ते जे कशाबद्दल आहे? पुस्तक आहे ना, सांग. ते पुस्तक त्यामध्ये काय होतं, नुनी ना तिच्या आजीच्या इथं राहायला जाते. हं. कारण की तिच्या आईला बाहेरगावी जायला लागतं कामाविषयी. कामासाठी. तिचे बाबा डॉक्टर असल्यामुळे तिच्याकडे लक्ष नाही देऊ शकत, त्यांना वेळ नसतो. वेळ नसतो. तर ते विचार करतात की तिला नेबरकडे ठेवायचं का, पण मग आई म्हणते की नको, आपण नुनीलाच विचारू काय करायचं. मग नुनी म्हणते की ठीक आहे, मग मी आजीकडे जाईन सोमनहळ्ळीमध्ये. मग तिकडे नुनी राहायला जाते आणि तिकडे तिला ना वेगवेगळे अशी घटना होत जातात. मग एक दिवशी जेव्हा फुल मून नाईट असते तेव्हा आजी तिला एक गोष्ट सांगते एका स्टेपवेल बद्दल. तर ती स्टेपवेल जी असते ना ती सोमनहळ्ळीमध्येच असते, पण कोणी त्याला लोकेट नाही करू शकत असं असतं त्या गोष्टी. तर नुनी म्हणते की मला त्याला लोकेट करायचंय, पण तिचे आजोबा म्हणतात नको, आत्ता नको करूस, नंतर कधीतरी. मग एक दिवशी नुनी आणि तिचे तिकडे बनवलेले नवीन मित्र जे असतात ते सगळे मिळून जंगलात जातात चालायला. तर तिकडे नुनी ना बुशवरनं एक थोडेसे बेरीज घ्यायला जाते आणि तेवढ्यात तिचे चप्पल क्विकसँड मध्ये अडकतात. मग तिचे तिकडचे मित्र असतात ना, म्हणजे महादेवा, आनंद, मेधा आणि अमित, ते तिला बाहेर ओढून काढतात, पण तिची चप्पल आतच राहते. मग ती म्हणते की माझी चप्पल काढते, म्हणून ते सगळे परत ओढायला लागतात चप्पल. पण नंतर त्यांना कळतं की इथे एक पिट आहे, पण पिट पेक्षा जास्ती स्टेपवेल आहे, एक मोठं भोग. मग नंतर ते खूप वेळ असं कार्व करत बसतात तिकडचे आणि 3 पायऱ्या मिळतात. ओके. मग नुनी खूप खुश होते कारण की तिला वाटतं की तिला खरंच स्टेपवेल मिळालेली असते. मग ते असंच करत 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 थोडंसं अनकव्हर करतात स्टेपवेलच्या 1-2 पिलर्सला. मग नुनी म्हणते की आपण काय करूया, आपण ना, मी माझ्या आज्यांना सांगते की असं असं झालंय, असं असं झालंय, आणि तुम्ही कोणालाच सांगू नका त्याला. मग त्या रात्री ती ना कोणी ऐकत नाहीये ना बघते आणि तिच्या आज्यांना अख्खी स्टोरी सांगते. मग आजी तेवढ्याच आलेली असते घरी बाहेरून, तर ती ऐकते सगळं. मग ती म्हणते, मला माहिती होतं की ही स्टेपवेल कधी ना कधी अनकव्हर होईल. म्हणून ते त्यांच्या मुलांना बोलवतात, म्हणजे नुनीच्या बाबांना, आणि त्यांचा एक पेशंट असतो, तो त्याचं नाव असतं अब्दुल रशीद. तो एक आर्किओलॉजिस्ट असतो. तर ते त्याची मदत घेतात. तो फक्त 4 माणसं आणू शकतो कारण की बाकीचे सगळे बिझी असतात काही वेगळ्या कामात. म्हणून विलेज मदत करतं त्यांना.
सो लाईक पूर्ण विलेज असतं तिथं, फुल कार्विंग मध्ये वगैरे वगैरे. आणि एंड मध्ये एक टेम्पल मिळतं लॉर्ड शिवाचं. त्याच्या खालच्या फ्लोअरवर दुसरं टेम्पल मिळतं पार्वतीचं. आणि असं करत करत 8 टेम्पल्स असतात. अच्छा. 7व्या टेम्पलला लॉर्ड गणेश असतो आणि 8व्या टेम्पलला गंगाचं टेम्पल असतं. हम्म. इकडे खाली एक रिव्हर पण असतो. हम्म. त्याचं पाणी खूप गोड आहे असं म्हणतात. अच्छा, तळसारखं. ओके. तर ती आता तीच लॉस्ट टेम्पल होती. तेच लॉस्ट टेम्पल होता असं सगळ्यांना वाटायला लागतं तीच टेम्पलचं. हम्म. आणि ते रोज तिकडे यायला लागतात. हम्म. तर हे पुस्तक एवढंच आहे. अच्छा. तुला आवडली स्टोरी का ती? हो, ओके. अर्चिस, तू सांग खूप काय आवडलं. आवडलं या पुस्तकाबद्दल? मला या पुस्तकाबद्दल हे आवडलं की ते नोनी कसे ते आधी ते शहराच्या लाईफला विलेजच्या लाईफला कसं अडॅप्ट करते आणि ते स्टेपवेल मिळाल्यानंतर कसं सगळं ते शोधून काढतात आणि मग किती मोठी मोठी मंदिरं मिळतात त्यांना आणि मग स्टेपवेलनी अख्ख्या विलेजला कशी हेल्प होते हे सगळं मला ओव्हरऑल या बुक मध्ये आवडलं. अच्छा, म्हणजे तो कॉन्सेप्ट आवडला तुला, त्याच्यातून किती कॉन्सेप्ट वेगवेगळे त्याचे परिणाम झाले. बरोबर. हा, आणि मागं लागून त्यांनी असं ते शोधलं, असं काहीतरी हा, वेगळं आहे, आपल्याला काहीच माहिती नाही. अननोन गोष्टींच्या मागे लागले ना ते, आपल्याला करेपर्यंत काहीच माहिती बरोबर. नाही तिथे काय असणार आहे. अच्छा, सो ही वेगळी गोष्ट तुम्हाला आवडली. अजून काय सांगायचंय का या पुस्तकाबद्दल? माझ्याकडे त्याचं एक मॉरल आहे. हम्म. मी त्यातून शिकले की आपल्याला ना असं कुठेही राहता आलं पाहिजे, सर्व्हाइव्ह करता आलं पाहिजे. अच्छा, म्हणजे आणि सर्कमस्टन्सेस काहीही असले तरी राहता आलं पाहिजे, असं तुला म्हणायचंय. इन्क्विजिटिव्ह आणि क्युरियस असलं पाहिजे नेहमी. हम्म. अँड वी शुड नॉट बी अनअफ्रेड टू आस्क क्वेश्चन्स असं शिकले मी. अच्छा, हा, म्हणजे जे काही वाटेल ते आपण विचारलं पाहिजे मोकळेपणानं. हा, गप्प नाही बसायचं. बरोबर. गुड. मला हे पण वाटतं की एक इंग्लिश म्हण आहे ना, क्युरिओसिटी किल्स द कॅट. पण या बुक मध्ये क्युरिओसिटी. कसं क्युरिओसिटी किल्स द कॅट हा, ओके. मध्ये उलट आहे. क्युरियस जर ती बनली नसती तर स्टेपवेल मिळालीच नसती त्यांना. हा, बरोबर. ओके. सो हे एक पुस्तक आहे की जे तुम्हाला दोघांना खूप छान वाटलं, आवडलं. बरोबर? राईट. बरोबर. छान. तर मग आता हे आपण सगळं बोललो, तुम्ही वाचलेल्या पुस्तकांबद्दल, तुम्हाला काय आवडलं, तुम्हाला त्यातून काय घेता आलं याबद्दल, बरोबर? तर मग आता पुढे जाऊन मला सांगा, की आत्तापर्यंत तुम्ही 2-3 वर्षात जवळ-जवळ 100 पुस्तकं दोघांनी वाचली आहेत. तर आता पुढे बरोबर. जाऊन अजून काय तुमचा प्लॅन आहे? काय वाटतं तुम्हाला, काय करणार आहात तुम्ही? अर्चिस, तू सांग आधी. काय करायचंय पुढे जाऊन? मी आता करंटली हं. मी अ ख्रिसमस कॅरल वाचतोय पुस्तक, हं. चार्ल्स डिकन्सचं. हं. त्याच्यानंतर मी अ विझर्ड ऑफ ऑज वाचीन हं. ओके. आणि त्याच्यानंतर फास्टर फेणे वाचीन. अच्छा. म्हणजे तुझं ठरलेलं आहे कुठली-कुठली पुस्तकं वाचायची. सगळी आणून रेडी ठेवली आहेत का घरामध्ये? हो. छान. ओके. आणि काय अजून काय प्लॅन आहे तुझा? तर पुस्तकं अजून कुठली-कुठली वाचायची हे ठरवलंयस तू? अजून काही तुला वाटतं रीडिंग बद्दल? काही करता येईल, करशील पुढे लाँग टर्ममध्ये, म्हणजे याच वर्षी असं नाही. पुढे जाऊन मोठा होशील तसं काय अजून करायला आवडेल तुला? रीडिंग मध्ये म्हणजे लिहिण्यामध्ये वगैरे लिटरेचर मध्ये मला नॉवेल्स वगैरे लिहायला आवडतील. अच्छा, पुढे जाऊन तू त्याचा विचार करशील नॉव्हेल लिहायचा. ओके. मग त्याच्यासाठी खूप वाचावं लागेल, हो की नाही? हो. हां, सो वाचत राहा. चांगलं आहे. अच्छा, ईशानी, तू तुझ्या फ्युचर प्लॅन बद्दल काय सांगशील? तुला काय करायचंय पुढे जाऊन? तर ठरवलंय की मी मराठी पुस्तकं अजूनही इतकी वाचत नाही, म्हणून मी ठरवलंय की मी मराठी पुस्तकं वाचेन. हं. आमच्या शाळेत खरं तर मराठीच्या सरांनी आम्हाला श्यामची आई वाचायला सांगितले. अच्छा. तर आई-बाबा म्हटले, "अजून तू आत्ता नको वाचू, थोडी मोठी झाल्यावर वाच." तर मी ते अच्छा. वाचणार आहे त्यासाठी. तर ते वाचशील पुढे जाऊन तू. अच्छा. चांगलं आहे. म्हणजे जरी वाचलं नसलंस तरी तुला इंटरेस्ट वाटतोय, की मला मराठी पण वाचून पाहायचंय कसं आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. आणि तुला काय वाटतं रे अर्चिस मराठी पुस्तकांबद्दल? तू वाचलेस का किंवा काय? मी सध्या फक्त चिंटू वाचतो म्हणून फास्टर फेणे पण आई-बाबांच्या मदतीने थोडं थोडं करून हं. मी ते पण कंप्लीट करीन.
अच्छा. सो तू थोडं मराठी वाचलंयस पुस्तकं 1-2 हो आणि हो पुढे पण वाचायला आवडेल थोडंसं तुला. हो खूप आवडेल मला. अच्छा. आणि जरी तुम्ही इंग्लिश जास्त वाचलं, मराठी थोडं-थोडं वाचलं, तरी पण मराठीमध्ये बोलायला आवडेल का? असं म्हणजे आणि एखादा आपण कुठे असा कार्यक्रम केला, तर त्याच्यात पार्टिसिपेट करायला आवडेल का? नक्की. तसं पण आवडेल ना? गुड. ओके. आता मला अजून एक सांगा, की तुम्ही जेवढं काही आत्तापर्यंत वाचन केलत, रीडिंग केलत, ह्याचा दुसऱ्यांना काही उपयोग झाला किंवा अशी एखादी आठवण आहे का तुमची, जी तुम्हाला शेअर करायला आवडेल? हो अ, माझ्याकडे एक चालेल. सांग, तू सांग. हं. मी जेव्हा हॅरी पॉटर वाचायला चालू केलं, हं, तेव्हा माझी मावशी वाचायची म्हणून मला लागलं. आणि हं. मी वाचताना मग मी साधारण 2-3 पुस्तकं माझी झाल्यानंतर माझ्या भावाने पण मला बघून इन्स्पिरेशन घेऊन त्यांनी पण हॅरी पॉटर वाचायला चालू केलं. अच्छा. सो आणि तुझं म्हणून त्याच्यामुळे आता तो 4थ्या पुस्तकावर आहे. तर तो तरी मला तेव्हा सांगत होता जेव्हा आम्ही भेटलेलो, पण हं. आता नाही माहिती. अच्छा. म्हणजे लास्ट टाईम भेटला तेव्हा तोही तुझ्यामुळे इन्स्पायर होऊन 4थ्या पुस्तकापर्यंत पोहोचला आणि तुझी तर सगळी वाचून हो, झाली आहेत. माझी सगळी वाचून झाली. हां. हो. सो हे तुला खूप छान वाटलं ना, की आपल्यामुळे आपला पण कझन काहीतरी हे करतोय. चांगलं आहे, चांगलं बरोबर. आहे. अच्छा. आणि अजून काय ईशानी तुला काय सांगावसं? हो. मी ना दररोज मी एक माझं एला डायरीजचं एक पुस्तक वाचायचे ना, तेव्हापासनं मला अशी माहीत नाही कसं पण सवय लागली डायरी लिहायची रोज, की हं. दिवसातनं काय-काय होतं, हं, हं. काय-काय मला आवडत नाही, काय-काय आवडतं, असं सगळं एक्सप्रेस करते मी त्यात. बरोबर. हे एक्सप्रेशन आहे, खरं आहे. सो तुला ते एक्सप्रेशन केल्यावर छान वाटतं. हो, ते पुस्तकाच्या निमित्तानं झालं तुझं. हो. चांगलं आहे, चांगलं आहे. तर मग शाळेमध्ये वगैरे पण तुम्ही बोलता की नाही तुमच्या ह्याच्याबद्दल आवडीबद्दल, की किती पुस्तकं वाचता, काय करता? तुमच्या फ्रेंड्सना पण सांगता की नाही तुम्ही पण वाचा म्हणून? तुमच्यामुळे वाचतात ना इतर जण पण? हो. हो. हां, चांगलं आहे. सो कीप इट अप. आणि आता एक आपण शेवटचा प्रश्न हे करूया, कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया, की रीडिंग या कन्सेप्टबद्दल तुम्हाला काय वाटतं? की आपला मुख्य उद्देश काय आहे, की वाचन संस्कृतीला डेव्हलप करणं, की आज काही जण बरोबर. वाचतात, काही जण नाही वाचत. पण वाचन हे खूपच म्हणजे खूपच चांगला हे आहे, हॉबी आहे ती. तर जी लोकं नसतील वाचत किंवा ज्यांना इंटरेस्ट नसेल त्यांच्यासाठी म्हणा, अशा दृष्टीनं किंवा इतर मुलांनी काय करावं, काय करता येईल? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काय आयडियाज आहेत? तुम्ही विचार काय करताय याबद्दल? त्याबद्दल सांगा. कोण सांगेल आधी? ईशानी सांगणार? सांग. हं. शाळेत ना एक ॲप आहे. त्यावर सगळे असे ट्रेंडिंग बुक्स जे आहेत, मग जे चॅप्टर बुक्स आहेत आणि फ्रेंड्सचे शेल्फ्स दिसतात. तर अच्छा. प्रत्येक बुकच्या मागे हा जो बारकोड असतो, तो हां, हां. स्कॅन करून बुक आपल्या शेल्फवर ॲड करायची. अच्छा. प्रत्येक बुकला 10 पॉइंट्स मिळतात आणि जसं-जसं आपण वाचतो, तसं काही ना काही अनलॉक होत जातं त्यात. अच्छा. म्हणजे फक्त बुक्ससाठी ते ॲप आहे. शाळेमध्ये का? हो. हां, शाळेमध्ये. शाळेमध्ये लोकं आहे. आपल्याकडनं रिक्वेस्ट करतात बुक्स आणि दुसऱ्या दिवशी आपण जाऊन त्यांना द्यायचं, असं असतं ते. अच्छा. म्हणजे त्या ॲपच्या थ्रू कम्युनिकेशन होतं तुमचं. हां.